महाराष्ट्र 24 तास न्यूज, जिथे प्रश्न विचारले जातात थेट, जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच। आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत, विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष, आम्ही असणार नेहमीच तुमच्या सोबत। कारण महाराष्ट्र 24 तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ, तुमचा साथीदार, तुमचा आवाज। म्हणूनच आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा महाराष्ट्र 24 तास न्यूज। कारण हा प्रवास आहे तुमचा, तुमच्या हक्काचा, तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा। महाराष्ट्र 24। श्रीरामपूर शहरातील न्यायालय परिसरात सोमवारी दिनांक 27 जुलै 2026 घडलेल्या एका नाट्यमय प्रकारामुळे दिवसभर शहरात खळबळ उडाली। कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या या घटनेत एका महिलेने धावत्या कारसमोर उभे राहत वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती चिघळताच ती थेट कारच्या बोनेटवर बसल्याचे समोर आले। माहितीनुसार संबंधित तरुणीने काही दिवसांपूर्वी एका युवकासोबत विवाह केला होता। या प्रकरणासंदर्भात दोघेही न्यायालयात हजर झाले होते। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तरुणी आपल्या पतीसोबत कारमधून निघाली। त्यावेळी तरुणीची आई वाहनासमोर येत मुलीला थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती। मात्र वाहन न थांबल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आणि महिलेने थेट कारच्या बोनेटवर बसून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वाहन काही अंतर पुढे गेले असताना महिलेने आरडाओरडा करत गाडी थांबवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला। दरम्यान या प्रकारामुळे परिसरात मोठी गर्दी जमली। अखेरीस शहरातील मुख्य चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहन थांबवण्यात आले। त्यानंतर काही संतप्त नागरिकांनी वाहनाचे नुकसान केल्याची माहिती समोर येत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या या प्रकरणात नेमकी कारणे, संबंधित पक्षांचे निवेदन आणि पुढील कायदेशीर कारवाई याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे।